नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये एप्रिल हप्ता येणार आहे। सोबतच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडलेले आहेत। जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर तुम्हाला आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याला ओवाळणी दिलेले नव्हते, त्यामुळे आज लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। परंतु आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि काही प्रमुख बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका सुद्धा बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। त्यामुळे सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेले आहे। आजपासून तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे निधी वितरण सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे एप्रिल हप्त्याच्या 10व्या हप्त्याचे निधी वितरणास आजपासून सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेमार्फत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। आणि बहिणींना आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ओवाळणी सुद्धा पाठवलेली आहे। एकंदरीत आज बहिणींना 3 लाभांतर्गत पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फक्त एप्रिल हप्ता मिळणार नाही, तर त्या एप्रिल हप्त्यासोबत गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। एकंदरीत आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे येणार आहे। परंतु हे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींना हे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एका दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या माता भगिनी या 12 जिल्ह्यामधील असतील त्यांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। त्यांना आज एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। हे पैसे वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर करण्या अगोदर राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आजपासून याचे निधी वितरणाची सुरुवात होणार आहे, परंतु त्या अगोदर 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे देतील त्यांना पैसे वितरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत, कारण ही 4 कागदपत्रे ज्या बहिणी जमा करतील त्यांनाच पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजेच या महिन्यामध्ये सुद्धा अर्जांची छाननीची प्रक्रिया सुरू होती। छाननी दरम्यान ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। त्यामुळे ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पण आपण सविस्तर बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींनो, 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। त्यामधील पहिलं जे कागदपत्र आहे, दुसरं जे कागदपत्र आहे, तिसरं जे कागदपत्र आहे आणि चौथं कागदपत्र आहे, तर ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघून घेऊया। तर बघा, या 4 कागदपत्रांपैकी जे पहिलं कागदपत्र आहे
आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे याचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला तरी असायला पाहिजे. दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. सोबतच तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नाही. आणि चौथं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीला नाही. ही 4 कागदपत्रे ज्या बहिणींकडे असतील, ज्या बहिणी या 4 कागदपत्रांमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील, 4 कागदपत्रे नसतील त्यांना आज पैसे येणार नाही. सोबतच ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, परत एकदा 4 पात्रता घातलेले आहे. ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा बहिणींनो, 4 पात्रतांपैकी जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता उत्पन्नाची आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर पैसे येतील, जास्त असेल तर पैसे येणार नाही. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे योजना. बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना. बघा अशा विविध प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र राज्यामध्ये योजना आहेत. आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ आजपासून घेता येणार आहे. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 1500 रुपये रक्कम मिळत असेल तर त्या योजनेच्या सोबत दुसरी योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे एकंदरीत फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. सोबतच बहिणींनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्ही स्वतः टॅक्स भरत नसाल किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला पैसे येतील. अन्यथा टॅक्स भरत असल्यास तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश आज राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरत असावेत. म्हणजे टॅक्स भरत नसावा तरच पैसे येऊन जाणार आहे. सोबतच बहिणींनो, जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे नोकरी आणि परमनंट. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य किंवा स्वतः लाडकी बहीण नोकरीमध्ये कामगार नसावी. याच्यामध्ये सरकारी नोकरी असेल, खाजगी नोकरी असेल, लाडकी बहीण कोणतीही नोकरी करत नसावी आणि लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसायला पाहिजे. तर बघा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसेल तर पैसे येतील. अन्यथा एखादा सदस्य परमनंट कामगार असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. थेट आज राज्य सरकारकडून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये नसला पाहिजे. सोबतच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे बहिणींनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं गरजेचं आहे. अन्यथा पात्र असून सुद्धा पैसे येणार नाहीत. कारण आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे एकत्रित 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या मार्फत देण्यात आलेले होते. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा बहिणींनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा परभणी, दुसरा हिंगोली, तिसरा नांदेड, चौथा लातूर, 5वा धाराशिव, 6वा बीड, 7वा सोलापूर, 8वा जिल्हा सांगली, 9वा जिल्हा सातारा, 10वा जिल्हा रत्नागिरी, 11वा जिल्हा रायगड, 12वा जिल्हा पुणे. या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही. लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती मुद्देसूद दिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा.